विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर येते। विदर्भातील शाळा 30 जूनपासून सुरू होणार आहेत। 22 जूनपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय आता रद्द करण्यात आलाय। नागपूर खंडपीठानं हा महत्त्वाचा निर्णय घेतला। या संदर्भात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीचे राज्य कार्याध्यक्ष विजय कोंबे यांच्यासोबत संवाद साधलाय। लोकशाही मराठीचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी पाहूयात। राज्य शासनाने विदर्भातील 22 जूनपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय काढलेला होता, मात्र नागपूर खंडपीठाने तो निर्णय रद्द ठरवत 30 जूनपासून ज्या ते शाळा सुरू करण्याचा आदेश दिला आहे। या संदर्भात ज्यांनी याचिका कोर्टात दाखल होती स्वतः याचिकाकर्ते आपल्यासोबत आहेत। हो, काय सांगणार भाऊ, कोर्टाने जो काही काल शासनाचा आदेश निघालेला होता तो रद्द करत पुढील जे नवीन जे आहे ते 30 तारखेपासून शाळा सुरू करण्याचे आदेश दिलेले आहे। शासनाने जो 15 जून पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता 28 मार्च 26च्या पत्रानुसार, आणि काल शिक्षण संचालकांनी मान्य उच्च न्यायालयात काल सुनावणी सुरू झाल्यानंतरही रात्री एक आदेश निर्गमित करून 22 जून पासून शाळा सुरू करण्याचे निर्देश दिले होते। हे दोन्ही आदेश आज मान्य उच्च न्यायालयाने रद्द करून 20 एप्रिल 2023चा जो शासन निर्णय आहे त्यामध्ये असं म्हटलं आहे की विदर्भातल्या शाळा 30 जूनला सुट्टी असेल तर पुढच्या दिवशी सुरू करण्यात याव्यात। तो शासन निर्णयाचं पालन करण्याचं आणि 8 जून 2007ला मान्य उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जो आदेश दिला होता त्या निर्णयाचं पालन करण्याचे निर्देश आजच्या सुनावणी दरम्यान मान्य उच्च न्यायालयाने दिले। यापूर्वीचे शासन निर्णय किंवा मान्य उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा यापूर्वीचा आदेश असताना या तारखांमध्ये वारंवार बदल करण्याच्या बाबत सुद्धा मान्य उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आणि यापुढे असं करू नये असे निर्देश सुद्धा दिले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।